भाऊ गुड मॉर्निंग. अरे काल ओशोंचं एक स्क्रिप्ट ऐकत होतो. ओशोंनी असं त्याच्यामध्ये सांगितलं की कुछ भी बन लेकिन कायर मत बन. हे तुझी मानसिकता जर कोण खराब करत असेल तर विचार नको करू. नात्या गोत्याचा, मित्राचा, कोणाचाच नाही. पहिला स्वतःचा विचार. स्वतःचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे. पहिला सेल्फ कॉन्फिडन्स, नंतर बाकीचे बघ सगळे. कुछ भी बन लेकिन कायर मत बन. आणि ज्या गोष्टी कायर तुम्हाला बनवतील त्या तोडून टाक. आत्मामध्ये सगळेच मारणारे जे आता जगतायत ते लाखो करोडो लोक रोज मारतात. परत मग जीवाणू आहेत, प्राणी आहेत, अनंत विस्तार आहे त्याचा. आणि मालक तो आहे. तो बघाल त्याच्या त्याच्या संसाराचं काय करायचं. तू त्याची काळजी नको करू. तू पहिली स्वतःची काळजी घे. कुछ भी बन लेकिन कायर मत बन. बस एकच सूत्र असं आहे ना, ह्याच्यातनं सगळे सूत्र निघतात मग. आणि अत्यंत खरं आहे बरं का. तुमचाच कॉन्फिडन्स लूज झाला तर संपला विषय. आता तुम्ही कमजोर झाला तर घरातले सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही. आज तुम्ही पैसे कमवून आणता म्हणून तुम्ही घरातले मानतात. जर तुम्ही हांतरून धरलं, घरच्या मंत्र्याला एक कधी मरतंय काय याचा उपयोग. बायका पोराचं बघायचं का हांतरून धरून बसलाय. समाज तर तुला माहिती आहे बघ काय बोलवलं आणि काय नाही. घरातले सुद्धा असं बोलतात. आणि म्हणून कमजोरी काय उपयोगाची नाही भाऊ. झाड जवळ सक्षम आहे तोपर्यंत सूर्यप्रकाश त्याला जगवतो. झाड कमजोर झालं तर सूर्यप्रकाशाने सुद्धा ते मरून जाईल. पहिल्यात तुम्ही स्ट्रॉंग पाहिजे. आम्हाला छान विचार वाटला बरं का ओशोंचा. कुछ भी बन लेकिन कायर मत बन. बाकी नंतर. ओके. गुड डे. मित्रांनो नमस्कार. काल आपण ओशोंच्या एका विचारावर चर्चा केली होती की कुछ भी बन लेकिन कायर मत बन. आता याचा दुसरा भाग आज. आपण काल जी चर्चा केली त्याचा दुसरा भाग आज. आपण जर आपला इतिहास बघितला तर म्हणजे भगवान श्रीकृष्णाला आपण पूर्ण अवतार मानतो. हिंदू धर्म पूर्ण अवतार मानतं. म्हणजे प्रभू रामचंद्राची भूमिका चांगली पण अंश अवतार आहेत. पण हिंदू धर्माने भगवान कृष्णांना पूर्ण अवतार मानलेलं आहे. आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये, धर्मयुद्धामध्ये असं होतं की अर्जुन भगवान श्रीकृष्णासमोर एक विचार व्यक्त करतो की लढाई असते कौरव आणि पांडवांमध्ये, धर्मयुद्ध असतं की